नमस्कार, मी योगेश केरोजी हरळे, वडगाव पिंगळा येथील एक शेतकरी असून आम्हाला अटल भूजल योजना यामार्फत अगदी चांगल्या पद्धतीचं माहिती देऊन आणि ते कशा पद्धतीने करायचे या संदर्भात आम्हाला माहिती दिली गेली। त्या माध्यमातून आम्हाला कंपोस्ट खताबद्दल आम्हाला माहिती दिली गेली की यातून विषमुक्त शेती कशा पद्धतीने चांगली करता येईल आणि आम्ही ते यात शेण आणि इतर कचरा व्यवस्थापन करून यामध्ये शेतातील कचरा टाकून ते व्यवस्थापन करतो आणि त्याच पद्धतीने आमच्या शेतामध्ये टाकतो। हे टाकताना आम्हाला देशी गोवंश याचं संगोपन कसं करायचं, त्यानंतर विषमुक्त शेती करून स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि देशासाठी विषमुक्त भाजीपाला आहे जे अन्न आहे कशा पद्धतीनं ते उगवायचं किंवा त्याचं व्यवस्थापन करायचं याबद्दल पण माहिती घेतली। ती आपण तिकडे बघूया। हे बघा, आपला हा जो देशी गोवंश आहे की जिथं भगवान श्रीकृष्णांनी यांचं संगोपन कसं करायला हे शिकवलं, त्याच पद्धतीनं अटल भूजल योजनेच्या माध्यमातून आपल्याला या वंशाची देखभाल करणं, त्यांची चारा व्यवस्थापन करणं, दूध वाढीसाठी काय प्रयत्न करता येईल हे पण शिकवलं गेलं। या परसबागेत जाऊया आपण। हे बघा, आमच्या कुटुंबासाठी आपण ही जी परसबाग फुलवली आम्ही यासाठी पूर्णतः विषमुक्त म्हणजे देशी गाईचं शेण, गोमूत्र याचा उपयोग करून आम्ही आमची परसबाग फुलवली। तर आता याच्यामध्ये शेपू, कांदा, गवार, भेंडी, वाल अशा विविध प्रकारचा जो भाजीपाला आहे तो आम्ही यामध्ये घेऊन आमच्या कुटुंबासाठी विषमुक्त भाजीपाला आम्ही खातोय। हे बघा, आम्ही अशा पद्धतीनं विषमुक्त होण्यासाठी एक देशी गोवंशाचं शेण आणि गोमूत्र हे एकत्र करून आम्ही आमच्या परसबागेला देतो। त्याचप्रमाणे आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगचं कशा पद्धतीनं छान केलं ते आपण बघूया। आपण जे पाणी आहे ते येणारं पाणी, त्यानंतर जुने भांड्याचं पाणी आणि इथून जे पाणी जातं आम्ही ते पूर्णतः त्या शोध खड्ड्यामध्ये टाकल्यामुळे आमच्याकडे पाण्याची पातळी देखील वाढलेली। त्याचप्रमाणे झाडांची देखील ग्रोथ अगदी चांगल्या पद्धतीने झाली आणि झाडं पण भर उन्हाळ्यातही बहरली। त्यासाठी आम्ही इथं चेंबर केला आणि चेंबरमधून पाणी शोष खड्ड्यामध्ये जातं जेणेकरून